हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा गणित या विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. बघा, स्कॉलरशिपचा हा पेपर आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 26वा प्रश्न बघा, खालील आकृतिबंधात पुढे येणाऱ्या तीन संख्या ओळखा. तर तीन संख्या असतील बघा, 85, 79, 72 अशा पद्धतीने ते आन्सर असेल. 27वा प्रश्न बघा, 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक असेल 4/3. 28वा प्रश्न बघा, एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? 34,112. त्याच्यानंतर बघा 29वा प्रश्न, शीतलने 5 दशहजार प्लस 1 एकक प्लस 9 दशक प्लस 4 शतक ही संख्या 5,491 अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक 45,000. पर्याय क्रमांक 2 असेल. बघा 30वा प्रश्न बघा, खालील उदाहरणात चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. तर त्या ठिकाणी अंक येईल बघा 7. त्याच्यानंतर 31वा प्रश्न बघा, एका कंपनीने एका दिवसात तीन चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यावर 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? 26 असेल. बघा पुढचा प्रश्न, श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळविले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? 560. बघा 33वा प्रश्न बघा, त्यासाठी माहिती दिलेली आहे. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या 63 असेल. बघा त्याच्यानंतर 34व्या प्रश्नाचं 42ने कमी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 35वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 35वा प्रश्न आहे, उपहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? उपमा. पर्याय क्रमांक 3. 36वा, खालील अपूर्णांकांपैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. 4/5 आणि 6/5. पर्याय क्रमांक 4. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहेत. जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. आयताची रुंदी 4 सेमी असेल. बघा 38वा प्रश्न बघा, 38व्या प्रश्नाचं खालील आकृतीची परिमिती काढायची. पेरीमीटर 17 असेल. बघा पर्याय क्रमांक 4. 39वा प्रश्न, सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले, तर त्याचा भागाकार कितीने चुकला? 10ने चुकला. पर्याय क्रमांक 2 असेल. त्याच्यानंतर 40वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, आसाममध्ये 5,719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3,965 जास्त हत्ती मेघालयात आहेत. तर मेघालयात किती हत्ती आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक 4 असेल. बघा 9,684. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते त्याचं करेक्ट उत्तर असेल. बघा 9,684. 41वा प्रश्न बघा, सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिली? पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न बघा, विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा 11,358 या ठिकाणी जास्त असेल. बघा 43वा प्रश्न बघा, खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगविलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवितो? पर्याय क्रमांक 1 असेल. बघा अ. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 44वा प्रश्न, पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? तर राहुल या ठिकाणी आन्सर असेल. 45वा प्रश्न बघा, दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती आहे? 3 आणि 6. पर्याय क्रमांक 3 असेल. बघा 46वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विषाणकोन झालेला नाही? तर ड असेल. बघा पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पहा 47वा प्रश्न, खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे बघा, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते बरोबर आहे, अ असेल. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. बघा 47व्या प्रश्नाचं. 48वा बघा, त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. 49वा प्रश्न बघा, त्याचं उत्तर असेल, तिच्याकडे एकूण नोटा किती आहेत मेघाकडे? तर पर्याय क्रमांक 1 असेल. बघा 16. 50वा प्रश्न, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. 51वा प्रश्न बघा, एका इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनाच्या कडांची संख्या व इष्टिकाची तिच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? दुसरं विधान, घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? तर पर्याय क्रमांक 3 असेल. बघा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? शनिवारीच येईल. बघा पर्याय क्रमांक 4.
304 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे बघा. त्यानंतर या ठिकाणी 55वा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही? पहिलं उत्तर असेल 1.5. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत त्याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने किती लिटर सरबत बनविले? 2.25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल बघा. 57वा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल बघा. खालील आकृतिबंधात पुढे येणारी चित्रे कोणती? तर पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर बरोबर आहे. 58वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 95 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 59वा जो क्वेश्चन आहे बघा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर 60वा जो प्रश्न आहे तर दुकानदाराने स्वराला किती 50 रुपयांच्या नोटा परत दिल्या? पर्याय क्रमांक 1 पाहिजे बघा. 3 उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1. 61वा प्रश्न बघा. 61वा प्रश्नाचं जे उत्तर आहे दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा 2ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. आणि 62वा जो क्वेश्चन आहे बघा त्याचंही उत्तर पर्याय क्रमांक 2च असेल बघा. 62चं सुद्धा खालील आकृतिबंध पूर्ण करा. म्हणजे 61चं 3 आहे आणि 62चं 2 आहे बघा. त्याच्यानंतर 63चं बघा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पर्याय क्रमांक 4 शुक्रवार शनिवार रविवार. 64वाचं 1 असेल बघा. 65वा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर 4.5 मीटर दुसरा असेल. 66वा जो आहे त्याचं 4 उत्तर असेल. 67 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? 1 हा अंक 1ने जास्त वेळा आला आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 68वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 68वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल बघा. खालील उदाहरणामध्ये स्टार आणि चौकट जी आहे बॉक्सच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? 7 आणि 6. 69वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर शिरोबिंदू मोजायचे आहेत खालील आकृतीचे 10 आहेत शिरोबिंदू. पर्याय क्रमांक 2. 70वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल बघा. 71वा जो प्रश्न आहे वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? इन्फायनाईट म्हणजे असंख्य काढता येतात. पर्याय क्रमांक 3 आहे बघा. 72वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 72व्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 73वा प्रश्न जो आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 74वा प्रश्न अचूक संख्या कोणी लिहिली? अमेय. पर्याय क्रमांक 3 असेल. आणि 75वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 2. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.